हाय, नमस्कार. एम-पी-एस-सीच्या या धकाधकीच्या अशा न्यूज नोटिफिकेशन एकामागून एक, डेट चेंज होतीये, हे होतंय, ते होतंय, पहिले ही डेट, मग ती डेट, या गोंधळामध्ये म्हणजे मागच्या हफ्त्याच्या गोंधळामध्ये एक नोटिफिकेशन तर विसरून गेलो आपण. ती नोटिफिकेशन आहे 2025च्या नवीन अपडेटेड एक्झाम पेपर पॅटर्न बद्दल. हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न बद्दलचा असणार आहे. यामध्ये एमपीएससीने क्लिअर कट दाखवून दिलेला आहे की तुमचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, क्वेश्चनचा फॉर्मॅट कशा प्रकारे असणार आहे. याच्यामध्ये जीएस 1 2 3 4 प्लस जीएस नंतर ऑप्शनलचे पेपर प्लस एसएचा पेपर कशा प्रकारे क्वेश्चन येतील, किती येतील, त्याच्यातले किती ऑप्शनल असतील, किती कंपल्सरी असणार, सगळं काही आपण डिटेल्ड मध्ये हे बघणार आहोत. ठीक आहे, एकंदरीत सुरू करूया. मी संजय पहाडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बघा, हा प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे. लिहिलंय बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून, म्हणजे येतं फिक्स ना बाबा की 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होत आहे. आता मोर्चा आंदोलन वगैरे करून काही उपयोग नाही. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य प्रिलिम मध्ये काही चेंज नाहीये. प्रिलिम एमसीक्यूच आहे आणि कंबाईन एमसीक्यू प्रिलिम आणि मेन्स दोन्ही एमसीक्यूच आहे. फक्त राज्यसेवेच्या मुख्य म्हणजे मेन्स परीक्षेपासून चेंज होत आहे. तर हा पेपर 1 आहे मराठी भाषेचा. हा टोटल 300 मार्काचा पेपर असणार आहे, 3 तासाचा असणार आहे. पारंपरिक आणि वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऑनलाईन नसणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. पेन पेपरचा मराठी लँग्वेज असणार आहे. याच्यामध्ये बघा पेपर कसा असणार आहे, टोटल लँग्वेज कशी असणार आहे, प्रश्न कोणत्या लँग्वेज मध्ये येणार आहे, किती नेगेटिव्ह मार्किंग. आता याला डिस्क्रिप्टिव्ह नेगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे, तर 1 बाय 1 वाचून घेऊया. सर्व प्रश्न अनिवार्य असणार आहे. मराठी आणि इंग्रजी पहिले लँग्वेज पेपर बद्दल मी बोलतोय, तर सर्व प्रश्न अनिवार्य आहे, म्हणजे एकही तुम्हाला ऑप्शन मध्ये नाहीये. प्रश्नाचे गुण त्याच्या समोर दिलेले आहेत. जेथे पर्याय दिले असतील, काही काही क्वेश्चन आता एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असतील, तर ते सोडवलेल्या पर्यायाचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाईल. एखादी उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवले असण्याने ते मोजण्यात येईल. आता सपोज तुम्ही काहीतरी लिहिलं आणि तुम्हाला वाटतं हे नाही बरोबर नाही यार, तर ते कट करावं लागेल तुम्हाला. क्लिअर कट, असं नाही की थोडंसं कट केलं, एक फुली बाजूला मारली, नाही, अशी बाजूला फुली मारलेली नाही चालणार. तुम्हाला हे टोटल असं कट करावं लागेल. ठीक आहे, अन्यथा ते मोजण्यात येईल आणि मग ते चुकीचं लिहिलं तर तुमचे मार्क पण कट होईल. आणि उमेदवाराने प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास, काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाणार आहे. म्हणजे जर एखादा सेक्शन मी ए सुरू केला, ए मध्ये 4 प्रश्न आहे, तर इकट्टी 4 प्रश्न पाहिजे. असं नाही की सेक्शन ए मधले 2 सोडवले, मग बी चा सोडवला, मग परत ए चा सोडवला, नाही, सरसकट सोडवावं लागणार आहे. आयदर सेक्शन ए पासून सुरुवात करा किंवा बी पासून सुरुवात करा. मी दाखवतो पुढे जाऊन. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नाची उत्तरे मराठीमध्येच द्यायची आहे. हे मराठी लँग्वेज करता उपयोगी आहे. इंग्लिशचं इंग्लिश करता आणि बाकीचं जीएसचं मी सांगणारच आहे. जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तेथे तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. असं नाही की 200 शब्दाचं तुम्ही 300 शब्दात लिहिलं, हा, पण हे इट्स ओके की 200 चे 210 पर्यंत गेले, इट्स ओके. असं एकदम कट टू कट नाहीये किंवा 200 चे 200च लिहायचे, 190 नाही लिहिले तरी चालेल, असं काही नाही. तेवढं प्लस मायनस 5% चालतं. ठीक आहे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडले आणि जरी तुमचं काही आन्सर शीट मध्ये पेजेस ब्लँक राहिले तर त्याला पण असं स्ट्राईक डाऊन करायचं आहे. ठीक आहे, बघूया. तुम्हाला याच्यात बायफर्गेशन कसं दिलेलं आहे. निबंध तुम्हाला येणार आहे 100 मार्काला, परिच्छेदाचे आकलन 60, सारांश लेखन 60, मराठी उत्तराचे इंग्रजीमध्ये आणि हे उलट इंग्रजीचे मराठीमध्ये 20-20 आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह 40, असे टोटल 300. हा जरी क्वालिफाईंग पेपर असला, बघा मराठी आणि इंग्रजी लँग्वेजचं हे क्वालिफाईंग पेपर आहे, याच्यात 30% मिनिमम आहे. जर एवढे पास झाले तरच तुमच्या जीएसचे आणि ऑप्शनलचे पेपर चेक होणार, अन्यथा पेपर चेक होणार नाही. जसं राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये सीसेट हा क्वालिफाईंग आहे, सीसेट मध्ये तेवढे 66.66 म्हणजे 67 मार्क पडले तरच तुमचा GS1 पेपर चेक होतो. ठीक आहे, आता बघूया इंग्लिश लँग्वेजचं.
याला पण 303 मार्क्स इंग्लिशमध्ये असणार आहे. कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. सेम मी आता जे सांगितलं तुम्हाला तेच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम एसे, कॉम्प्रिहेन्शन, प्रेसे रायटिंग म्हणजे सारांश लेखन वगैरे, व्होकॅब्युलरी पार्ट 1, व्होकॅब्युलरी पार्ट 2, टोटल 300 मार्क आहे. हा पण अर्हताकारी म्हणजे तुम्हाला क्वालिफाईड करायचा आहे. एकदा क्वालिफाईड झाला की मग तुमचे दोन्ही पेपर, असं नाही की दोघांमधून एकच क्वालिफाय केलं तर चालत नाही भैया, दोनों मराठी भी क्वालिफाय होणार, इंग्लिश भी क्वालिफाय होणार. ठीक आहे. चलू पुढे. आता येऊया आपल्या आवडत्या अशा एसए पेपर आणि GS1 बद्दल. तुम्हाला ओरिजिनल पेपर पण मी दाखवणार आहे, नका टेन्शन घेऊ. एसए मध्ये तुम्हाला 2 प्रामुख्याने एसए लिहायचे आहे. टोटल 250 मार्काचा आहे. 2 सेक्शन ए मधून एक निवडायचा, सेक्शन बी मधून एक निवडायचा. टोटल 3 तास आहे. तुम्ही असं समजा इथं 1.25 तास पहिल्या निबंधाला दिला, दुसरा 1.25 तास दुसऱ्या निबंधाला दिला आणि बाकीचे उरलेले थोडस मिस मायनस किंवा पेपर चेक करण्याकरता. ठीक आहे. तर असं 2 एसे 125 मार्क, 125 मार्काचे 2 असणार आहे. कशा प्रकारे असणार आहे बघा. पहिली गोष्ट आहे लँग्वेज समजून घेऊया. तसं पाहिलं तर मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागते की हा वाला पेपरचा एसेचं मी ह्या लँग्वेज मध्ये लिहिणार. GS 1 to 4 पर्यंत ही लँग्वेज, ऑप्शनलची ही लँग्वेज. तर मी एकदा वाचून दाखवतो. इंग्लिश मराठी सेमच आहे लिहिलेलं, मी मराठी वाचतो. प्रश्नपत्रिका 2 विभागात विभागलेली असून प्रत्येकी 4 विषय आहे एका याच्यात. टोटल 8 एसे येणार. 8 मधून 2 निवडायचे. ठीक आहे. उमेदवारांनी प्रत्येक विभागातून एक विषय निवडावा. ऑनलाईन अर्जात म्हणजे जो मेन्स फॉर्म भरतो, ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषापैकी केवळ एका भाषेत, असं नाही की सेक्शन ए चा इंग्लिश मध्ये लिहिलं आणि सेक्शन बी चा मराठीमध्ये लिहिलं, नाही, दोघही एकच लँग्वेज लिहायचा. ते तुम्हाला जे तुम्ही मेन्शन केलं असणार त्याच. नंतर थोडा काळ टाइम भेटला, मग माझी इंग्लिश इम्प्रूव्ह झाली, मग आता मी इंग्लिश मध्ये लिहिणार, असं नाही. ठीक आहे. त्यामुळे प्रॅक्टिस सुद्धा आता तशीच करा. अर्जात दावा केल्यानुसार, प्रवेश पत्रात दर्शवल्यानुसार उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम सुद्धा नमूद करायचे आहे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाही. आता खूप जणांना असा प्रश्न असतो, सर जरी मी इंग्लिश सिलेक्ट केलं तरी एखादी मराठी शब्दसंग्रह किंवा एखादा मराठी ओळ किंवा एखादी संस्कृतचा ओळ, ठीक आहे, ते लिहिलं चालतं का? तेवढं चालतं. ठीक आहे. जरी तुम्ही मराठीत लिहिलं, इंग्लिशमध्ये तेवढं पुरतं तेवढं लिहिलं तरी चालतं. बॅचेसमध्ये हे सगळं शिकवलं जातं, ताण नका घेऊ. प्रश्न दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. ठीक आहे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा रिकामा भाग असेल किंवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे किंवा काट मारणे किंवा स्ट्राईक ऑफ करायचं आहे. ठीक आहे. असं बघा, निबंध 4 दिले असेल, 4 पैकी 1 कोणताही सोडवायचा आहे. सर मी याच्यातले 2 सोडवतो, याच्यातले 2, असं नसतं बाबा, तेवढा टाइम पण नसतो. ठीक आहे. तर कोणत्याही 4 मधून 1 सिलेक्ट करायचा, 4 मधून 1 सिलेक्ट करायचा. 2 125 125 टोटल 250. आणि हे मार्क ऍक्च्युअली कट ऑफ मध्ये रँकिंग करता तुमचे पकडले जाणार आहे. कारण की कट ऑफ मध्ये मराठी आणि इंग्लिश हे क्वालिफाईंग पेपरचे मार्क ऍड होत नाही. ठीक आहे. हा, आता असं पण नाही की तुम्ही याच्यातलेच 2 निवडून घ्या आणि मग हे नाही लिहिलं तरी चालतं, असं नाही. याच्यातून एकच, याच्यातून एकच, मॅटर क्लोज. डन. नेक्स्ट आता घेऊया 4 ते 6 असे GS चे पेपर. 4था, 5वा, 6वा म्हणजे आपला ओरिजिनली बोली भाषेत GS1 हिस्ट्रीचा, GS2 आणि GS3 या 3 पेपर बद्दल आहे. आणि GS जो 4 इथिक्सचा पेपर आहे त्याच्याकरता वेगळं आहे, कारण की त्याच्यात प्रश्न संख्या, केस स्टडीज वेगळी असते. त्याचं वेगळं पुढच्या स्लाइडवर दाखवतो, पण हे तिघांकरता एकच दाखवतोय. याच्यामध्ये सुद्धा 250 मार्काचा एक आहे. 250 750 हे झाले. एक पेपर 3 तासाचा असतो. इंग्रजी किंवा मराठीमध्ये लिहू शकतो. वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आहे. 1 बाय 1 बघूया. बघा, देर आर 20 क्वेश्चन्स प्रिंटेड बोथ इन मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर येणार, फिक्स आहे. ठीक आहे. मग भले तुम्ही तो मराठीत वाचून उत्तर मराठीत लिहा किंवा इंग्लिश मध्ये लिहा, किंवा इंग्लिश वाचून उत्तर इंग्लिश मध्ये लिहा किंवा मराठीत लिहा. लिहिण्याची लँग्वेज ती एकच असणार जी आपण ऑलरेडी मेन्शन केली असणार आहे मेन्सचा फॉर्म भरताना. फक्त क्वेश्चन पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये येणार तुम्हाला. ठीक आहे. आणि ऑल क्वेश्चन पेपर कंपल्सरी आहे. 20 टोटल प्रश्न असणार आहे. 20च्या 20 सोडवायचे आहे. आणि परत एकदा सक्सेस सिक्रेटचा राज सांगतो तुम्हाला की याचे जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन जास्तीत जास्त तुम्ही सोडवणार, असं नका करू की मला राहिलेल्या वेळेत मी 18 प्रश्न सोडवतो पण एकदम भारी क्वालिटी वाईज सोडवतो. नाही, थोडा तिथं कमी टाइम करून 20च्या 20 सोडवा.
ते जास्त बेटर राहील. ठीक आहे. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय इच क्वेश्चन इज गिवन इन द 2-2 आहे, 10 मार्काचा 15 मार्काचा दाखवतो. ऑल द क्वेश्चन्स कॅन बी अटेम्प्टेड ओनली इन वन लँग्वेज, आयदर इन मराठी और इंग्लिश ॲज पर गिवन इन द ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. द मीडियम ऑफ आन्सर शुड बी मेन्शन इन द आन्सर बुक क्लेम इन द ऍप्लिकेशन अँड द प्रिंटेड ऍडमिशन कार्ड, तिथे लिहिलेलं असतं. ठीक आहे. हेच मी मराठीत वाचू का, जास्त प्रेफरेबल आहे. बघा मराठीत, उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडवणे अपेक्षित आहे. असं नाही की सेक्शन ए चा पहिले ए सोडवला मग सेक्शन बी चा 3ऱ्या नंबरचा सोडवला, नाही. पहिले सेक्शन ए कम्प्लीट करा, मग बी कम्प्लीट करा, सी करा, किंवा सी करा मग बी करा, ए करा, कसंही करा, पण एक सेक्शन घेतलं एकच. प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची उत्तरे 150 शब्दात आणि 11 ते 20 ची उत्तरे 250 शब्दात. नॉर्मली मी जेव्हा सोशियोलॉजीचा डेमोस्ट्रेशन घेतला किंवा इतर जीएसचा इंटरनल सिक्युरिटीचा डेमोस्ट्रेशन घेतला, युट्यूबवर घेतला, पेड बॅच मध्ये घेतला. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी पण मीच शिकवणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी वारंवार सांगितलेले आहे 2च टाईप आहे. इव्हन 360 चे जे आपले एक्सप्लेनेशन सिरीज आहे युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट करंट इव्हेंट्स बद्दल. ठीक आहे. लेटेस्ट मध्ये कोलकाता इन्सिडेंटवर मी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी मेन्शन केलं आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन घेऊन येतो त्याच्यामध्ये की तुम्हाला 2च प्रकारची उत्तरे लिहावी लागतात. एक तर 150 शब्दात किंवा 250. हे GS 1, 2, 3, 4 सगळ्यांना लागू आहे. GS 1 to 3, 4चं इथिक्सचं थोडं वेगळा पॅटर्न आहे. शब्द मर्यादा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. 150 शब्द 250 शब्द, थोडं 5% प्लस मायनस चालेल. उत्तर पत्रिकेत कोणतेही पान रिकामा वगैरे ठेवला असेल तर स्टॅक ऑफ करायचं आणि कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर क्लिअर कट त्यांनी दिलेले. सपोज एक प्रश्न दिलाय इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये दिला, तर मराठी ट्रान्सलेशन मध्ये जर चुका तुम्हाला आढळली किंवा नाही कळालं तर जे इंग्लिश मध्ये दिलेले तेच तुम्हाला अल्टिमेट ग्राह्य धरायचंय. हे वारंवार मी तुम्हाला मागच्या 8 वर्षापासून सांगतोय की ऑलवेज प्रेफरन्स दिला जातो इंग्लिश लँग्वेजला, कारण की जे काही प्रश्न MCQ स्वरूपाचे असो किंवा डिस्क्रिप्टिव्ह जे वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्स कडून मागवले जातात ते इंग्लिश लँग्वेजमध्ये मागवले जातात. मग MPSC तिथे ऑफिसमध्ये त्याचं ट्रान्सलेटर बसलेले असतात, ते ट्रान्सलेट करतात. त्याच्यामध्ये चुका होण्याची संभाव्यता असते. म्हणून तुम्ही नेहमी बघा प्रिलिमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, मग तो आयदर संयुक्तचा असो किंवा राज्यसेवेचा असो, त्याच्यात तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये डाऊट असतो किंवा मराठीमध्ये काहीतरी शब्द वगळलेले असतात किंवा मिसमॅच केलेलं असतं तरी तो रद्द होत नाही. का? कारण की तो इंग्लिशमध्ये बरोबर दिलेला असतो. ठीक आहे. तर थोडंसं इंग्लिश करा. आता ग्रॅज्युएशन झालंय ना बाबा, ठीक आहे ना, तेवढं इंग्लिश वाचता आलं पाहिजे. जरी बोलता नाही येत तरी वाचता आलं पाहिजे, अंडरस्टँडेबल पाहिजे. एवढं नाही की समोरचं काही बोलून गेलं इंग्लिशमध्ये मला कळालंच नाही. ठीक आहे. आता जसं बघा 1 ते 10 क्वेश्चन नंबर 1 ते 10 पर्यंत हे 150 शब्दात लिहायचे आहे आणि 11 ते 150 म्हणजे एक प्रश्न 150, सगळे मिळून 150 मध्ये नाही रे बाबा. आणि हे 250 शब्दात. ठीक आहे. असं हे 10-10 मार्काला आहे आणि हे 15 मार्काला आहे. दिलेलं आहे बघा. 250 शब्द 150 शब्द 150 250 1 ते 10 11 ते 20. ऍक्च्युअली ओरिजिनल क्वेश्चन पेपर सुद्धा दाखवतो तुम्हाला UPSCचा सेम पेपर पॅटर्न त्यांनी फॉलो केलाय. लेटेस्ट 2023चा क्वेश्चन पेपर दाखवतो. ठीक आहे. डन. आता थोडासा GSचा पेपर 4 इथिक्स बद्दल जाणून घेऊया. थोडं तिथं पेपर पॅटर्न वेगळं आहे सेमच 3 तास 250 मराठी इंग्रजी, हे पण सेम इंग्लिश मराठीमध्ये असेल. इथं थोडंसं चेंज आहे बघा. इथं देतो तुम्हाला बघा. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 30 शब्दामध्ये लिहायचंय. ब क व 2 ते 6 चे 150 शब्दामध्ये लिहायचे आणि 7 ते 12 चे 250 शब्दामध्ये. पुढे दाखवतो मी, बाकी सगळं सेमच आहे. जसं बघा ए मधले 1 2 3 4 5 हे 10 ऑल कंपल्सरी. BC हे 10-10 मार्काचे. त्याच्यानंतर सेक्शन 2 3 4 5 6 हे सगळे 10-10 मार्काचे. आणि त्यानंतर हा केस स्टडी सेक्शन बी आहे. केस स्टडीज हे 20-20 मार्काला, म्हणजे 250 शब्द. ठीक आहे. आता केस स्टडी कसं करायचं असतं, काय करायचं असतं, हे सगळे तुम्हाला टीचर सांगणार. इथिक्स मला वाटतं स्वागत सर घेणार आहे. वर्ल्ड बेस्ट माणूस आहे, वर्ल्ड बेस्ट शिकवतात, टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर येऊया आपला वैकल्पिक विषय. खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की सर मी GS 1 to 4 ची लँग्वेज मराठीमध्ये घेतली आणि माझा ऑप्शनल अकाउंट्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवलं चालतो का? चालेल. पण ऑल GS 1 to 4 लिहूनच देतो. ऑल GS 1 to 4 करता एक लँग्वेज कोणतीही आणि ऑप्शनल करता एक लँग्वेज.
पेपर 1 and 2 दोन्ही करता एक लँग्वेज. हे आयदर तुम्ही मराठी ठेवू शकतात, मराठी सगळ्याला मराठी, किंवा सगळ्याला इंग्लिश सगळ्याला इंग्लिश, किंवा सगळ्याला मराठी याला इंग्लिश, किंवा याला इंग्लिश याला मराठी, तुम्हाला जसं पाहिजे. आता याच्यात तुम्ही मराठी लिटरेचर ऑप्शन घेतला तर तो मराठीतच लिहावा लागेल ना, है ना, आणि बाकीचे इंग्लिश मध्ये लिहायचं तर इंग्लिश मध्ये लिहा. ठीक आहे, हे सगळं मेन्शन करावं लागेल तुम्हाला फॉर्म भरताना, मी सांगणारच आहे तुम्हाला. तर 250 मार्काचा हा पेपर आहे, सेम आहे 3 तासाचा. मराठीमध्ये वाचूया. अरे चल पुढे बाबा. हा, तर एकूण 8 प्रश्न असून 2 विभागात विभागलेले आहे. 5 प्रश्न सोडवणे आहे. सांगतो कसं. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे अनिवार्य आहे. 1 आणि 5 काही ऑप्शन नाही, त्याच्यातले जेवढे सबसेक्शन असेल ते सगळं सोडवायचं तुम्हाला. मधला जो आहे त्याच्यातून सिलेक्ट करायचंय, ते पण कसं सिलेक्ट करायचं दाखवतो बघा. डायरेक्ट दाखवू का, हे कशाला उगाच वाचत बसतात बघा. हा, आता हे जे क्वेश्चन पेपर आहे हे पेपर 1 आणि पेपर 2 करता ऑप्शनल आहे. याच्यात टोटल 15 ऑप्शन्स आहे. ऑप्शनल दुसरं पण आहे, आणि त्याच्यानंतर हा ऑप्शनल पेपर कॉमर्स आहे. ठीक आहे, आता सेक्शन ए हा कंपल्सरी आहे. 5चे 5 सोडवायचे. एक प्रश्न 10 मार्का करता 150 शब्द झाला. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 5 आहे, हा पण 5चे 5 कंपल्सरी आहे. एक क्वेश्चन 10 मार्काचा. ठीक आहे, असे 50 मार्क 50 मार्क 100 कंपल्सरी आहे. याच्यात काही असं हे नाही की ऑप्शनल वगैरे. हा, आता या 2 3 4 इकडं 6 7 8 याच्यातून कसं सोडवायचं बघा. मागे येऊ, आता तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. हा, अनिवार्य असून त्यापैकी विभागातील उर्वरित 3 प्रश्नापैकी एक प्रश्न सोडवणे आवश्यक राहील. एक प्रश्न म्हणजे कसं बघा. आता हा 1 नंबरचा आणि 5 नंबरचा तर सोडवायचा आहे, याच्यात काही लफडा नाही. आता याच्यातून मी सेकंड सोडवला टोटल 50, आणि याच्यातून मी सोडवला टोटल 50. किती झाले? 50 50 100 150 हे 200 झालं. ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम? हा, अच्छा, हे नंतर दाखवतो. परत एकदा नीट बघून घ्या. क्वेश्चन 1 क्वेश्चन 5 कंपल्सरी आहे. 50 आणि 50 100 मार्क तिथं झाले. त्याच्यानंतर सेक्शन ए मधला दुसरा तिसरा चौथ्या पैकी एक, सेक्शन बी मधला 6व्या 7व्या 8व्या पैकी एक. ठीक आहे, आता तुम्ही असं नाही करू शकत की सर 2 मधला मी ए सोडवतो आणि 3 मधला बी सोडवतो आणि 4 मधला ए सोडवतो कारण की तो मला येतो बाकीचे येत नाही. तसं नाही करू. एक अख्खा क्वेश्चन सेट तुम्हाला घ्यावा लागेल, एक तर 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा किंवा 4 नंबरचा. ठीक आहे, हा, आता बघा. हा, आणि अजून एक क्वेश्चन म्हणजे या तिघातून जर तुम्ही 2 सोडवले, सपोज मी 2 नंबरचा सोडवला आणि या 4 नंबरचा सोडवला. ठीक आहे, मग या 6 7 8 पैकी एकच सोडवा. झालं, म्हणजे हे 50 मार्क. याच्यातून 2 सोडवले 50 50 100 मार्क. हे 50 मार्क कंपल्सरी आणि हे 50 मार्क. टोटल किती झाले? 50 50 50 150 आणि हे 100 250 250 मार्काचा एक झालं. परत एकदा असं तुम्ही करू शकता. ते बघा, हा कंपल्सरी याच्यात तर सोडून द्या 100 मार्काचं. बाकीचे जे 150 मार्क आहे, आता मी सपोज याच्यातून एक हा सोडवला आणि मग याच्यातून हा आणि हा सोडवला तरी चालेल. असं नाही करू शकत तुम्ही की तिघचे तिघ एकाच सेक्शन मधून सोडवले, ए मधून, बी चा 6 7 8 पैकी नाही सोडवला, असं नाही चालणार. म्हणजे मिनिमम एक याच्यातून घ्यायचंच आहे. ठीक आहे, हा, आणि त्याच्यासोबत मग अजून कोणतं सेक्शन ए आवडत असेल किंवा बी आवडत असेल त्याच्यातून एक घ्यायचा. म्हणजे टोटल 2 3 4 आणि 6 7 8 या 6 पैकी मिनिमम 3 सिलेक्ट करायचे आहे. आणि 3 सिलेक्ट करताना मिनिमम याच्यातलं एक तर घ्यायचाच. आणि मग सपोज बी आवडला तर बी मधलं एक एक्स्ट्रा. असं इथे कळालं? डन डन. आता नेक्स्ट हा वाला ऑप्शनल पेपर, हे वेगळे ऑप्शनल पेपर आहे. हे बघा कसं करायचं. सेक्शन 1 कंपल्सरी,
सेक्शन 5 कंपल्सरी, याच्यात तर काही लफडा नाही, तर हे 50 मार्क इथं कंपल्सरी झाले, हे 50 मार्क याच्यातले कंपल्सरी झाले. सेम 6, 7, 8, 2, 3, 4 मधून 6 मधून कोणतेही 3 सोडवायचे. 3 पण सोडवताना याच्यातून कमीत कमी एक घ्यायचा, याच्यातून कमीत कमी एक घ्यायचा, हे झाले 100. आणि मग एक्स्ट्रा याच्यातून घेतला, सपोज मी इथून 3 आणि 2 सोडवले, हे 100 मार्क, आणि इथून हा 8वा सोडवला, हे 50 मार्क, तर टोटल झाले 250. असं हे टोटल सगळं मॅनेजमेंट 3 तासात करायचं. घाबरून जाऊ नका, स्टेप बाय स्टेप ती येईल. ओके, दंडाडन. आता ओरिजिनल क्वेश्चन पेपर बघूया कशा प्रकारे आहे. सेम ऑप्शनलचं दाखवतो तुम्हाला, सेम एसएचं दाखवतो, सेम GS 1 2 3 4 दाखवतो. सब बता गए संजय पहाड़े. ठीक आहे. आता हा ओरिजिनल ऑप्शनलचा पेपर 2023चा आहे. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला, बाजूला ठेवतो पेन. सोशिओलॉजीचा समाजशास्त्राचा आहे. आता मी समाजशास्त्र घेणार आहे ऑप्शनल शिकवायला, तर आणि माझा MA स्वतः झालाय त्याच्यात, त्यामुळं माझा आवडता विषय तोच दाखवतो. सेम इथं पण तेच आहे, 2 खंडों में है, हिंदी इंग्रजी में आहे, कुल 5 प्रश्न के उत्तर देणे, 1 और 5 अनिवार्य आहे, बाकी में से एक तो भी चुनना आहे, असं सेम आहे सगळं. ठीक आहे. आता जसा हा क्वेश्चन पेपर सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन जो कंपल्सरी, याच्यामध्ये 5 क्वेश्चन येणार, 1 2 3 4 5, आणि सगळे 10-10 मार्काचे फिक्स आहे. असा आपल्या इथं इंग्लिश आणि मराठीमध्ये येणार. त्याच्यानंतर हा 2 मध्ये A B आणि C, 20-20 आणि 10. हा 2 नंबरचा मला नाही आवडला, सोडून द्या. 3 पण नाही आवडला, सोडून द्या. मग 4 तर एक सोडवाच लागणार, कारण की सेक्शन ए मधून एक तर सोडावं लागणार. याच्यातून हा मी 4चे 4 सोडवला, आणि जर 4 घेतला तर A B C तिघं सोडावं लागणार. ठीक आहे. हा, आणि बाकीचे आता 2 सोडायचे मला, तर 5 नंबर तर कंपल्सरी आहे, 5 क्वेश्चन 50 मार्क, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. 6 नाही आवडला मला, मग 7 टोटल सोडवला आणि 8 टोटल सोडवला, बाकीचे 3 झाले. असं इथं ऑप्शनल आहे. असं हे झालं ऑप्शनलचं, सगळ्या ऑप्शनला लागू पडतं. आता येऊया आपल्या पेपर 1 झालं ना, हा 1, हा पण 1च आहे. ठीक आहे, सेम टू सेम आहे, 2 ला पण सेमच आहे, असं काही वेगळं नाही आहे. आता मराठी कंपल्सरी पेपर जो UPSC मध्ये असतो, एक सेकंड लँग्वेज घ्यावी लागते, तर खूप जण महाराष्ट्रवाले मराठी घेणार, तुम्ही पण मराठी घ्या, सोपं आहे. तर मराठी क्वेश्चन पेपर तिथला कसा असतो हे बघण्यासाठी दाखवतोय. 2023चा कंपल्सरी मराठी पेपर सेम आहे बघा. 600 शब्दात निबंध लिहा, 100 मार्काला, मग सारांश लेखन 60 मार्क. ठीक आहे, हे त्याचे प्रश्न. त्याच्यानंतर 1/3 लिहा, सारांश लेखन हे झालं, ऍक्च्युअली ते कॉम्प्रिहेन्शन झालं, हे सारांश लेखन प्रेसी रेटिंग झालं. त्याच्यानंतर इंग्रजी भाषांतर करा, हे मराठी लिहिले त्याचे इंग्लिश मध्ये लिहा, आणि त्यानंतर इंग्लिशचं मराठीमध्ये लिहा, आणि त्यानंतर थोडस वोकॅब्युलरी टाईप, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, असं सेम आपल्याकडे जसं तसं तिकडेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल स्टडीजचं पेपर 1 एकच दाखवतो. ठीक आहे, जनरल स्टडीजचा पेपर बघून घ्या, सेम तिकडे तेच आहे बघा. टोटल 20 क्वेश्चन येणार, 20 कंपल्सरी. जसं ऑप्शनल मध्ये आपल्याला चान्स आहे की कोणता सोडवायचा, इथं नाही. इथं 20 1 ते 10 वाले 10 मार्काचे 150 शब्दात लिहायचे, 11 ते 20 वाले 15 मार्काचे 250 शब्दात लिहायचे. बघा 250 मार्काचा पेपर, पहिला 1 2 10 10 250 250 150 150 150 3 4, असं जसं हे हिंदी आणि इंग्लिश दिले, आपल्याला मराठी आणि इंग्लिश येणार. 7 8 9 10, हे 150 10 मार्काचे. मग 11 ते 20 पासून 250 शब्द 15 मार्काचे, हे 10 प्रश्न. म्हणजे तुम्हाला इथं दाखवतो, 10 मार्काचे 10 क्वेश्चन हे 100 झाले, आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन हे 150 झाले. टोटल 250 मार्काचा पेपर. दंडनाडन दंडनाडन. ठीक आहे, आले. हा GS 1 2 3 सगळ्याला अवेलेबल आहे. ठीक आहे. आता GS 4चा बघूया. अच्छा, पहिले एसएचा बघून घेऊया, मग GS 4चा बघून घेऊया. तर GS 1 2 3 ला तो लागू होतो सेम. एसए मध्ये बघा, सेम एसए कसा असणार आहे. सेक्शन ए या 4 मधून 1 निवडायचा कंपल्सरी, 125 मार्काला 1. ठीक आहे, आणि शब्द संख्या बघून घ्या,
1000 ते 1200 शब्द लगभग एक 250 म्हणजे 125 मार्काला 1000 ते 1200 शब्द मध्ये एक निबंध येणार, याच्यातून कोणताही एक, आणि सेक्शन बी मधला या 4 मधून कोणता तरी एक. ठीक आहे, असं नाही की सेक्शन ए मधलेच 2 सोडवले, नाही, त्याच्यातून एक याच्यातून एक, टोटल 250, 1000 ते 1200 शब्दांचं एक, तसे 2, तर म्हणजे लगभग 2400 ते 2300 शब्द दोघं मिळून. ठीक आहे, आता GS4 एक राहिलेला आपला, GS4 चा बघून घेऊया. त्याच्यामध्ये थोडे केस स्टडीज येतात बघा. सेक्शन ए 1B हे बघा, 150 शब्द कंपल्सरी, सगळं कंपल्सरी कंपल्सरी कंपल्सरी. त्याच्यानंतर ए म्हणजे 1 मधला ए आणि बी, 2 मधला ए आणि बी, 3 मधला ए आणि बी, 4 मधला ए, इंग्लिश हिंदी आहे तिकडे मराठी आणि इंग्लिश येणार, 5 मधला ए आणि बी, 6 मधला ए आणि बी. आता हे सेक्शन बी केस स्टडीज टाईप असतात. केस स्टडी कशा असतात बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला हिंदीमध्ये, त्याचे एक क्वेश्चन, नैतिक मुद्दे शामिल है, नैतिकता के नजरिए से बैंक मैनेजर के व्यवहार का मूल्यांकन कीजिए, इस हालत में आपकी प्रतिक्रिया क्या होगी, 250 शब्दात द्यायचे. सेम याचं इंग्लिश मध्ये होतं ते. ठीक आहे, सेम इंग्लिश मध्ये. मग क्वेश्चन नंबर 8 असे 20-20 वाले 5 क्वेश्चन येतात. ठीक आहे, हे केस स्टडीज आहे. 12 झाले 5. ठीक आहे, 8 9 10 11 12. ओके, तर असा हा विषय असणार आहे. आय होप की हे सगळं मी बरोबर सांगितलं. याच्यात काही जरी अजूनही डाऊट असला तरी विचारून घ्या. या गोंधळामध्ये हा वाला क्वेश्चन पेपरचा जो नोटिफिकेशन आयोगाकडून आलं होतं ते सुटलं होतं, ते घेऊन टाकलं. आज मी रेकॉर्ड करून देतोय. आज संडे, आज अपलोड झाला तर इट्स ओके, नाहीतर मग पुढे मी तुम्हाला मंडेला तर अपलोड होणारच आहे. ठीक आहे, तर बघून घ्या सगळे क्वेश्चन पेपर, UPSC ला फॉलो करा, त्याप्रमाणे तुमची तयारी सुरुवात करा. ऑप्शनलचे पण सेशन सुरू होत आहे, सोशियोलॉजी पण सुरू होणार आहे लवकरात लवकर. टेन्शन घेऊ नका. कशा प्रकारे त्याला बघायचं, कोणतं पेपर 1 करता कोणते थिंकर्स आहे, पेपर 2 करता कोणते थिंकर्स आहे, पुस्तकांची लिस्ट काय आहे वगैरे वगैरे सगळं सांगणार आहे मी. ओके, तिथं थांबूया तोपर्यंत. आणि हा, या सेशनचे खाली अपलोड झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात, तिथे मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चलो बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.